आपल्या या ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीजमध्ये आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवली. बरेच कॉम्प्लिकेटेड टॉपिक आपण एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेतले. पण एक साधा आणि सोपा प्रश्न एक्सप्लोअर करायचा राहिला, जो आपल्याला आत्तापर्यंत कधी ना कधीतरी पडलेलाच असेल. व्हाय ऑल द प्लॅनेट्स अँड स्टार्स आर स्पेअर्स. हे असे गोलच कशामुळे, चौकोनी किंवा दुसऱ्या आकाराचे का नाहीत? वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोअर करतोय, त्याचे सिक्रेट्स जाणून घेतोय आपल्या मराठी भाषेमध्ये, वन एपिसोड ॲट अ टाईम. या प्रश्नाचं एक साधं सोपं एका शब्दातलं उत्तर आहे, ग्रॅव्हिटी. आपल्या या युनिवर्समधला एक फंडामेंटल फोर्स, जो दोन मास असलेल्या ऑब्जेक्ट्सला एकमेकांकडे आकर्षित करतोय. पण आपण जर एकाच गोष्टीचं उदाहरण घ्यायचं म्हणलं, समजा आपण घेतली पृथ्वी, तर असा फोर्स जो या पृथ्वीच्या सेंटरकडे सगळ्यांना ओढून घेतो. तर हा फोर्स, ही ग्रॅव्हिटी, हे गुरुत्वाकर्षण सगळ्या डायरेक्शनला सेम लागतंय. ते असं भेदभाव करत नाही. आता आपण लहानपणापासून वेगवेगळ्या आकृत्या काढलेल्या आहेत, चौरस, आयत, शंकू. त्यांचा जर आपण एक सेंटर पॉईंट काढला तर सगळ्या साईडकडून सेम असेल असं नसतो. कशापासून लांब असणार तर कशापासून तरी जवळ. पण वर्तुळ किंवा स्पेअर एकमेव असा एक शेप आहे ज्याच्या सेंटरपासून सगळ्या साईड समान अंतरावर असतात. त्रिज्या सगळीकडे सेमच असते. तर सोप्या भाषेत ग्रॅव्हिटी ज्यावेळेस सगळ्या साईडला सेम लागते, तर स्फिअर एकमेव शेप आहे जे फॉर्म होऊ शकतं. जेवढं मास जास्त असेल तेवढी जास्त ग्रॅव्हिटी. त्यामुळे तुम्हाला सगळे तारे तर गोल भेटणारच, पण ग्रहसुद्धा गोलच भेटतील. पण काही चंद्र, काही लघुग्रह असे भेटतील ज्यांचा आकार गोल नाही, कारण त्यांना तेवढं मास नाही, त्यांची तेवढी ग्रॅव्हिटी नाही की सगळीकडून सेम इफेक्ट लावल आणि त्यांना गोल आकार देईल.